नमस्कार. गावी आलो आहे, काल आलो. आता जातो आम्ही आज खेकडे पकडायला. काल येताना शिवर्धनवरून मुशी घेऊन आलो आहे, बेबी शार्क. सकाळ सकाळचा नजारा. एवढी काही जास्त थंडी नाही आहे गावी. आताच एंट्री केलं आहे आतमध्ये, जातो आता आतमध्ये खाली. थंडी आहे, चिखल पण थंड असेल आणि खेकडा त्याप्रमाणे कमी असतो. तरी पण बघूया किती भेटतात ते. थोडंसं लेट आलं यायला, पाणीचं बरंच वरती आलं आहे. आता पटापट पगडा टाकून घेऊया. इथे एक टाकलं आहे, आता बाकीच्या ते टाकून घेऊया. एक पिंजरा आणि एक पगडी लायला टाकायची आणि शेवटपर्यंत आलं सर्व पगडा टाकत. इथे पिंजरा टाकूया आणि पगडी कुठेतरी इथे टाकूया मध्ये. काय माहिती एक पाळवणी पूर्ण करून आलो आहे, तरी पण एवढाच पाणी भरला आहे. एकदम पूर्ण स्लो भरती आहे. तर मोबाईल घेऊन नाही गेलो खाली शेवटी. तरी पण 3 खेकडी भेटलीत, बरी साईज आहे. नेक्स्ट पाळवणीला मोबाईल घेऊन जातो. दुसऱ्या पाळवणीला सुरुवात करता आता. आणखी पुढं असेल ना. ये इकडं. सावकाश. पाणी जोरात पाहिजे होता ना. हिरवा आहे, थंडी पण आहे ना. गरमीचा हिरवा कसा जोरात, आणि पाणी पण असल्यानंतर जोरात हिरवा पटापट येते वरती. सावकाश. चांगला साईज एकदम. मस्त आहे. चार पगड्या पालून झाल्यात. एक भेटला खेकडा, तो ठेवला तिकडे वरतीच पिशवीत, आणि बाबांना पण थांबवलं तिकडेच. आणि आता फक्त ही जाळी घेऊन आलो खाली. बघूया 6 पगड्या आहेत, किती खेकडे भेटतात. इथे एक पगडी टाकले आहे, इकडे आहे, आणि इथे असेच खाली आहेत. बघा इथे खेकडा आला. आता 2 पगड्या अशाच गेल्या खाली, आणि आता तिसऱ्या पगडीमध्ये खेकडा भेटला. त्याला पण टाकून घेऊया. टाकून घ्या. दुसऱ्या पाळवणीच्या सर्व पगड्या पालून झाल्यात. या 2 काढल्या तिथे, आणि फक्त एकच खेकडा भेटला ह्याच्यामध्ये. आणि एक सुरुवातीला एक भेटला, तो डायरेक्ट ठेवला पिशवीत ठेवला.
2 पालवण्या झाल्यात आणि आता असा विचार करतोय की काय पाणी तर एकदम फास्ट नाही भेटत आहे, तर जो पिंजरा टाकला आहे खाली तो काढूया आणि पवल्या वगैरे सर्व जे खालच्या बाजूला टाकलं त्या काढूया आणि वरच्या बाजूला जाऊया. थोडंफार पाणी आलं आहे, ट्राय करूया तिकडे भेटतात. एवढं पाणी भरलं आहे, पिंजरा आपला इकडे टाकलेला आहे. तो वरती खाली जायला ना जवळपास अर्धा तास जातो, तर वरती जाताना विचार करतो की पूर्ण पिंजरा पण घेऊन जाऊया. फक्त एक बारकासा मासा आला त्याच्यात, खेकडा वगैरे काही नाही. 11:30 वाजले जाता आणि आम्ही आता बाहेर आलो आहे. थोडं इकडून बाहेरून थोडा पगडा टाकतो आहे. आताच पगडा थोडं टाकून घेतल्यात, दोन्ही करून आलो आहेत आणि 2-3 पगड्या बाहेर काढल्यात आणि 3 खेकडी भेटलीत. ते काय बारका एक आला आणि हा पिंजऱ्यात आला आहे एक मोठाच्या मोठा. आज मधला सर्वात मोठा खेकडा हा. पिंजऱ्यामधला खेकडा आहे. आता बघा मी पटकन त्याला बाहेर काढतो कशी. आला पटकन बाहेर. काही जास्त आतमध्ये हात घालून पकडायची गरज नाही. डायरेक्ट त्याला पिंजरा असा केलात ना की नंतर खाली पकडून करायचं, ऑटोमॅटिक खाली येते. आणि घरी जाता जाता मस्त की एक मोठा आला खेकडा. अजून 2-3 आहेत पगोल्या पालवायच्या आणि एक पिंजरा आहे. बघूया काय येते ते. चला आता घरी जायला निघालो आहे. हा जो शेवटचा भेटलेला एक खेकडा तोच आहे आणि माझ्याकडे 4 वगैरे पगोले आहेत आणि बाबा असे डायरेक्ट पुढे गेले थोडे बाकीचं सामान घेऊन. बाबा इकडे बसलेत. चला 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 बाबाने सगळं पगोल्या घेतल्यात. खेकड्यांची पिशवी माझ्याकडे आहे. घरी गेल्यावर सर्व खेकडी दाखवतो आणि आज नाही करता ते पण बऱ्यापैकी खेकडी भेटली. जेव्हा येत होतो तेव्हा असं वाटलं नव्हतं की खेकडी भेटतील, कारण का थंडी असली ना की खेकडा नसतो खाडीला, सुकून भेटतो. पण आज तरी पण बऱ्यापैकी खेकडी भेटलीत. इकडे आई कण्या पाकरते आणि इकडे आणलेत ना खेकडी बांधलेत. आम्ही इकडे आणलेत ते. आता ह्यांना बांधून ठेवले आणि उद्याला आता मुंबईला जातोय ना, तर उद्या मुंबईला घेऊन जाणार. बघा किती भेटल्यात ती. भोकाय ते बघतोय भाजीला खरे बांधून ठेवले. आणि थोडे पानं आणलेत, थोडी थंड ठेवायला त्यांना. ही बघा सगळी खेकडी जवळपास 10 भेटली. ठीक आहे, एक 7 बाग घेत ह्या टोपात आहेत 2-3. बारक्याने पूर्ण बोर हलवले. बोरांसाठी आलोय, मुंबईला घेऊन जाऊया उद्या.